मी 2019 साली शेती करायला चालू केला. व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होतो. मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्यांच्या बांधावरून जाऊन बघितली परिस्थिती. शेतकऱ्याचं खरं दुश्मन कोण आहे? सरकार, इथली व्यवस्था, ज्यांनी कायमस्वरूपी शेतकऱ्याचं रक्त पिलंय. मग त्या व्यवस्थेच्या विरोधात लढायचं ठरवलं. मी कधीच स्वतःला शेतकरी नेता म्हटलं नाही. कधीच कोणत्या बॅनरवरती शेतकरी नेता म्हणून नाव टाकायला लावलं नाही. कधीच नाही ना. मी कधी संबोधलंय स्वतःला की मी शेतकरी नेता आहे. मुळातच मी एक शेतकऱ्याचं पोरग आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग, ज्याला व्यवस्थेने छळलं, इथल्या प्रशासनाने, इथल्या भिकारचोट सरकारांनी कायम वंचित ठेवलं अधिकारांपासून. मग तेच पोरग भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सरकारला प्रश्न विचारताय. अंडुल्या अंडभक्तांच्या बुडाला मिरच्या लागतात. मुळातच शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले की शेतकरी नेता नाही रे बाबांनो. शेतकरी नेता व्हायचं नाही आणि कोणतं पदही घ्यायचं नाही. पद घ्यायचं असतं तर आतापर्यंत एवढा आटापिटा कशाला करत बसलं असतं? कधीच भेटलं असतं पद. पण पद घेऊन चाटत बसण्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान अगदी सर्वोच्च ठेवून इथल्या भिकारचोट व्यवस्थेला घोडं लावणं मला योग्य वाटतं. आणि हे बोलतं कोण माहितीये? शेतकऱ्याचीच पोर आहेत ही. रोज बाप शेतामध्ये राबतोय. त्यांना माहित नाहीये त्या शेतकऱ्याचं दुःख. हा, मी या ऑफिसमध्ये बसतो. कधी बसतो? जेव्हा काम असतं तेव्हा. शेतामध्ये पण काम करतो. माझ्या शेतामध्ये अगदी दुष्काळी परिस्थितीमध्ये शेती अगदी उत्तमरित्या चालू आहे. बरं, मी माझ्या शेतामध्ये रिझल्ट दाखवलेत. मी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांना पैसे कमवून दिलेत. मग हे कशासाठी? तर शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी. मला शेतकरी नेता कधीच व्हायचं नव्हतं. पण इथल्या भिकारचोट व्यवस्थेला जर कोणी प्रश्न विचारायला नसेल, इथल्या नाजायज सरकारांना कोणी प्रश्न विचारायला नसेल, तर हे शेतकऱ्यांचं रक्तच ठेवणार नाहीत. शेतकऱ्याला संपवून टाकतील. म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतोय. बाकी बुडाला आग लागणाऱ्यांनो अशीच लागू द्या. आम्हाला शेतकरी नेता व्हायचं नाही. तुम्हाला एखाद्या नेत्याचा चाटुकार व्हायचंय, त्याचं मुळव्यात चाटून मोठं व्हायचंय. बिंदास व्हा, काही हरकत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, हे आहेत रविराज साबळे. रविराज साबळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती व्यवस्थेला थेट आव्हान दिलेलं आहे. शेतकरी प्रश्नांवर रविराज साबळे यांचं सरकारला थेट आव्हान. एका शेतकऱ्याच्या मुलाची ही भूमिका आहे. मी शेतकरी नेता नाही, शेतकऱ्याचा मुलगा आहे. प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणारा एक स्वाभिमानी आवाज असल्याचं यावेळेस रविराज साबळे आपल्याला सांगतात. पद घेऊन चाटत बसण्यापेक्षा स्वतःचा अभिमान सर्वोच्च ठेवून इथल्या भिकारचोट व्यवस्थेला घोडं लावणं मला योग्य वाटतं, असं रविराज साबळेंचं म्हणणं आहे. व्यवस्थेचा विरोध त्यांनी केलेला आहे. सरकार आणि प्रशासन हे शेतकऱ्यांचे खरे शत्रू आहेत आणि ते शोषण करतात आपल्या सगळ्यांचं. पदापेक्षा काम यांना मोठं वाटत नाही. कधीच कोणत्याही राजकीय पदाची मी अपेक्षा केली नाही. केवळ शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं हेच माझं ध्येय ठेवलं आणि हीच गोष्ट यांना आता नकोशी झाली, असं रविराज साबळेंचं म्हणणं आहे. केवळ भाषणं नाही तर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलेलं आहे मी 2019 पासनं, हे रविराज साबळे वारंवार आपल्याला सांगतात. केवळ भाषणं देऊन मी काम नाही केलं तर बांधावरती जाऊन काम केलंय, असं त्यांचं म्हणणं आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सरकारला जाब विचारणं ही गरज असल्याचं ते पुढे म्हणतात. मंडळी, रविराज साबळे हे शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आणि त्यांच्या ठाम भूमिकेचा सारांश या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसतात. राजकीय पदापेक्षा शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्यात महत्त्व त्यांनी मोठ्या प्रमाणावर दिलेलं आहे. 2019 पासनं मी शेतीला सुरुवात केल्याचं ते म्हणतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव आपण बांधावरती जाऊन घेतली असल्याचं रविराज साबळेंचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचा खरा शत्रू हा निसर्ग नसून इथली प्रशासन व्यवस्था आहे, सरकार आहे, ज्यांनी कायम शेतकऱ्यांचं शोषण केलं, असं रविराज साबळेंचं मत आहे.
संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सरकारला जाब विचारणं हे या शोषणाविरुद्धचा मुख्य मार्ग असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. स्वतःला शेतकरी नेता म्हणून घेण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेण्यात, वक्ता म्हणून घेण्यात अभिमान मानतो असं त्यांचं मत आहे. पदं मिळवणे हा उद्देश नसून शेतकऱ्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणं हे मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या शेतात प्रयोग करून आणि इतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पन्न मिळवून देण्यात आपण यश मिळवलं असल्याचं ते सांगतात. तर मंडळी, शेतकऱ्यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून सरकारला प्रश्न विचारले पाहिजे असं त्यांचं मत आहे. केवळ नेत्यांच्या मागे न धावता शेतकऱ्यांनी स्वतःला स्वावलंबी बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं देखील त्यांचं मत आहे. व्यवस्थेच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवून आपला काम हे सुरूच ठेवलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचे अस्तित्व हे टिकून राहील असं रविराज साबळेंचं म्हणणं आहे. तर मंडळी, शेतीमधली प्रगती केवळ पिकांच्या उत्पादनावर अवलंबून नसून ती व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यावर आणि राजकीय गुलामगिरी नाकारण्यावर देखील अवलंबून असल्याचं रविराज साबळेंचं मुख्य म्हणणं आहे. पदापेक्षा परिणामांवर आणि वैयक्तिक लाभांपेक्षा शेतकरी हितांवर आपण लक्ष देतो आहोत, देत राहणार. आणि आपण शेतकरी नेते नाहीत तर शेतकऱ्याचा मूल आहोत हे ते वारंवार सांगतात. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये नोंद करा. धन्यवाद.